तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कामिनीचा एक खतरनाक प्लान। ती रात्री जाळणार आहे सदाशिवची एक गुप्त फाईल। हो मित्रांनो, ती सदाशिवची गुप्त फाईल जाळणार आहे। पण अन्नपूर्णा अचानकच जागे होते आणि शॅडो पाहते। हा सीन खूपच सस्पेन्स आणि खूपच घाबरवाण्या वाटतोय। तर चला आपण सविस्तर पाहूया काय घडत आहे ते। तर हे सगळं पाहण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। तर आपण भागाच्या सुरुवातीला बघतो की कामिनीची चोरासारखी प्रवेशगिरी। रात्री उशिरा कामिनी अन्नपूर्णाच्या घराच्या पुस्तकालयात येते आणि ती खिडकीतून सावधपणे पाहते। कोण बाहेर आहे का ते पाहत असते। कामिनी मनामध्ये हळूच हसते आणि म्हणते की आजच तो दिवस आहे। ही फाईल जाळल्याशिवाय माझा प्लान पूर्ण होणार नाही। सगळे पुरावे नष्ट करायचे आहेत। मी काहीच थांबणार नाही। ती हळूच दारातून प्रवेश करते आणि प्रत्येक पावलांवरती आवाज न होऊ देण्यासाठी हळूहळू चालते आणि हातात लाल जाळ्याचा रोड आहे। कामिनी मनामध्ये विचार करत असते की सगळं काही शांत आहे, कुणीही बघितलेलं नाही। आता फाईल घेऊन जाऊ शकते आणि एकच ही वेळ आहे की सगळं यशस्वी करायचं आहे। ती फाईल शोधायला सुरुवात करते। ती ड्रॉवर उघडते, सेल्फ तपासते आणि तिचा हात पण थरथरत असतो, पण तिने स्वतः संयमित ठेवलेला आहे। कामिनी मनात विचार करत असते की संधी योग्य आहे आणि फायरप्लेस पण जवळ ठेवते आणि ते जाळते पण आणि फाईल जळते। कामिनी फाईल उचलते आणि फायरप्लेस जवळ ठेवते। रागिनी फोनवरती बोलत असते आणि ती दुसऱ्या खोलीत असते आणि ती हळू आवाजात बोलते की आई, फाईल जाळली की सर्व काही संपेल बरं का, लक्षात ठेव। कामिनी पण म्हणते, हो रागिनी, आज काहीही पुरावा राहणार नाही। तू काहीच काळजी करू नको, सगळं जाळलं जाईल आणि सगळं जाळलंच पाहिजे। ती पाहिल आणि सगळं फायरप्लेसमध्ये सगळी फाईल फेकून देते। लहान जळणाऱ्या धुराचे वारे लायब्ररीमध्ये पसरतात। कामिनी सावधपणे पाहत असते। कामिनी मनामध्ये ठामपणे विचार करत असते की सगळं माझ्या नियंत्रणाखाली आहे, काहीही अडचण येऊ देणार नाही, फक्त काही मिनिटं धीर धरायची आहे। धुराचा वास तिच्या नाकामध्ये येतो। लहान लपटा फाईलच्या कागदावरून वर उडतात। कामिनी काळजीपूर्वक पाहते आणि हात थोडे थरथरतात। तर इकडे आपण बघतो की अन्नपूर्णा पण जागे होते। दुसरीकडे अन्नपूर्णा धुराचा वास अन्नपूर्णाला रात्री झोपेमध्ये येत असतो आणि ती अचानक जागी होऊन जाते। अन्नपूर्णा मनात विचार करत असते आणि ती पण थोडीशी घाबरलेली असते आणि हा वास, धूर कुठून येत असेल? रात्री इतक्या उशिरा कोण जाळत आहे, कोण आहे हे मला समजू शकलेलं नाही। काहीतरी संशयित वाटत आहे। असं करत ती पण उठते आणि हळूच पलंगावरनं उठल्यावर ती हातामध्ये दिवा घेते आणि प्रत्येक पावलावर आवाज न होऊ देण्यासाठी ती हळूहळू चालत असते। लायब्ररीच्या दाराकडे ती पोहोचते आणि अन्नपूर्णा मनामध्ये विचार करते आणि गंभीरपणे तिच्या मनात विचार येतो की कदाचित चोरी करणारा असावा, पण इतक्या उशिरा कोण असू शकतं? ती सावधपणे शॅडो पाहते। शॅडो हलत असतो, पण कोण आहे हे तिला दिसत नाही आणि समजतही नाही। मग शॅडो दिसतं आणि अचानक तो शॅडो सुद्धा गायब होऊन जातो। अन्नपूर्णा थोडा काळ लायब्ररीमध्ये उभी राहते। शॅडो स्पष्टपणे हलतं, पण अचानक ती गायब होते। अन्नपूर्णा थोडी आश्चर्यचकित होते, पण शांतपणे मनामध्ये विचार करत असते की हे काय आहे? शॅडो कुठे गेली असेल? इतक्या अचानक आणि काहीतरी संशयित आहे, पण आत्ताच मी काहीच करू शकत नाही आणि ती सावधपणे परत आपल्या खोलीकडे जाते। प्रत्येक पावलांवरती ती हळूहळू चालते। कोणीतरी आवाज न होऊ देण्यासाठी चालतं तसं ती चालते। अन्नपूर्णा मनामध्ये विचारच करत असते की रात्र अजून संपलेली नाही, मी सतर्क राहायला पाहिजे। कोणीतरी नक्की चोरी करण्याचा प्रयत्न करत आहे। मित्रांनो, आज आपण पाहतो की कामिनीचा धोकादायक प्लान आणि फाईल जाळण्याचा प्रयत्न आणि अन्नपूर्णाची सावध नजर। इकडे तिला शॅडो अचानक गायब झालेला दिसतोय, पण कामिनीचा आहे हे तिला माहिती नाही। कामिनीचे रहस्य अजूनही उलगडलेलं नाही
पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की कामिनीचा पुढचा प्लान आणि अन्नपूर्णाचा ह्या गोष्टीची साक्ष कशी घेते. जर तुम्हाला हा सीन आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.